मी आयुष्यात कुठल्याही हिंदी नटाबरोबर माझा फोटो नाही काढला. ठाकूर तो गियो. मी स्वतः मी कॉमेडियन नाहीच आहे. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे, मी कॉमेडियन नाही आहे. एकाही माणसाकडे मी रोल कधी मागायला गेलो आतापर्यंत. काय करतो, अरे लोकांना आवडलं तर तुम्हाला रिपीट करतील ना. हे काय जी आहे असं तर मी नाही करू शकणार म्हाताऱ्याचा बाप झाल्यानंतर. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. हॅशटॅग ठाकूर विचारणार. तुम्ही तर उपेंद्र लिमयेच्या मुलाखतीला जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, अरे बाप रे बाप, त्याच्या खालच्या कॉमेंट्स मी जो वाचतोय ना, माझा तर उत्साह फार वाढला. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स प्रत्येक मुलाखतीला मिळावा असं मला आणि इट्स मज्जा डिजिटल चॅनलला अगदी मनापासून वाटतं. आणि अशाच पद्धतीच्या तगडे पर्सनॅलिटी घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत आणि प्रत्येक मुलाखत काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आज माझ्याशी गप्पा करण्यासाठी साक्षात नायक, सहनायक, विलन, चरित्र अभिनेते, गायक, निर्माता, हे सांगायचं तरी काय, आणि आम्ही अतिशय चांगले अनेक वर्षापासूनचे मित्र असे अशोक सराफ आलेले आहेत. चला ठीक आहे, मी त्यांच्याशीच गप्पाला सुरुवात करतो. कसं आहे की आपण काळानुसार बदलत आलो. बदलायलाच पाहिजे, नाही तर आपण कुठे आऊट झालो असतो. म्हणजे लोकांना आता आपण आठवणीत सुद्धा नसतो की कोण हे होते कलाकार वगैरे किंवा पत्रकार. आता नवीन जे जनरेशन आहे पत्रकारितेचं, मीडियामधलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे फंडे आहेत, नव्या नव्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यातली एक गोष्ट आहे की रॅपिड फायर. म्हणजे मी धडाधड प्रश्न विचारणार, त्यातलं एक उत्तर द्यायचं, थोडं क्लॅरिफिकेशन दिलं तरी चालेल. हां, एक 10-12 प्रश्न करतो मी. चिखलवाडी, आंबोली की लोखंडवाला? राहण्यासाठी विचारतोय. हो, साहजिकच आहे. आणि कळलं पाहिजे ना लोकांना कसं करतो विचारतो. मग ते येणारच ना. चिखलवाडीमध्ये आपण त्यावेळेला सुनील गावस्कर बरोबर क्रिकेट. म्हणून माझ्या दृष्टीने चिखलवाडी मला फार महत्वाची आहे. कारण मी जे काय करतो ना, त्याचे हे बीज तिथूनच रोवलं गेलंय. अभिनयाचं जे मी सुरू केलं तिकडून झालेलं आहे सुरुवात. आणि ते आज तो त्याचा वटवृक्ष झालेला आहे, जो अनेकांना मार्गदर्शक. वटवृक्ष असं मी म्हणणार नाही, पण वृक्ष झालेला आहे. का वटवृक्ष का नाही? 50, 52, 53 वर्षाची करिअर, तरी देखील काय त्याच्यापैकी 100 वर्षाची करिअर करणारे आहेत की लोक. मग मी कसं मी म्हणेन मी स्वतःला वटवृक्ष. हा सुद्धा एक पॉइंट आहे. मेकअप रूम की व्हॅनिटी व्हॅन? मेकअप रूम. का? एक तर असे सवय असेल म्हणून असेल. कारण काय होतं, पहिल्यापासून आम्ही मेकअप रूम मध्येच केलेलं आहे, त्यामुळे मेकअप रूमच माझ्यासाठी जास्ती वेळ. व्हॅनिटीचं ते काय, ती व्हॅनिटी म्हणजे ही तुमची गरज भागवण्यासाठी असलेली गोष्ट आहे असं मला वाटतं. मग असं थोडंसं असं नकली वगैरे प्लॅस्टिकचं असं वाटतं का? नाही, तसं प्लॅस्टिकचं असं नाही, पण ते एवढीशी जागा हलायला मिळत नाही, फिरायला मिळत नाही. पण ते मेकअप रूम हा त्याला एक हे येत नाही, लुक येत नाही. जयप्रभा की शालिनी? हे कोल्हापूरचे स्टुडिओ आहेत आजच्या पिढीसाठी. जयप्रभा. काय विशेष? भालजींचं नाही, भालजींची माझी तशी भेन होती काही, पण तिथूनच सुरू झालं माझे ह्याचे. पहिलं पिक्चर मी तिथे केलं, पांडुहवलदार. त्यामुळे ती इमोशनल कमिटमेंट आहे. करेक्ट. अरे संसार की दगा? विलन. अरे बापरे, मोठा कठीण. खरं सांगू तुला मी, दगा. कारण काय, दगा हा लोकांनी पाहिलेला नाही जास्ती, पण त्यातला जो विलन होता तो इतका म्हणजे काळाकुट्ट विलन होता. म्हणजे रंगाने नव्हे, कृतीने एकंदर काळाकुट्ट इतका विलन होता की लोक म्हणे, बायका म्हणजे त्यावेळेस म्हणायचे ग याला चपलीनं आणला पाहिजे ग, असे ऑडियन्समध्ये बायका बोलायच्या. हा खरा रिस्पॉन्स, ही खरी दाद आहे. बायका म्हणजे काय ग बाई, तिला छळतोय उगाच, असं होतं. म्हणजे तो इतका काळा विलन असतो की तो जनरली माणूस ना मरताना खोटं बोलत नाही असं म्हणतात. खरं बोलतो असं मरताना. तो मरताना सुद्धा खोटं बोलतो, खाप मारतो त्याला, मी काय ती अशी आहे ती अशी आहे. हमीदाबाईची कोटी की हिमालयाची सावली?
कठीण आहे रे काय कठीण? कारण कठीण का तुला सांगतो, हिमालयाची सावली म्हणजे सुपर फाईन नाटक, वसंत कानेटकरांचं अफलातून नाटक, इतकं सुंदर नाटक. म्हणजे विचार करतो आपण, हे कसं काय माणसाने केलं असेल, लिहिलं असेल. म्हणजे धोंडोकेशव कर्व्यांसारखाचा सब्जेक्ट, म्हणजे जो तसा पाहिला तो थोडा वृक्ष, करेक्ट आहे. हा, पण त्याच्यावर एक अत्यंत सुंदर नाट्य करू शकतो माणूस वसंत कानेटकरांसारखा. ग्रेट नाटककार वसंत कानेटकर. आता हे हे जे आहे हमीदाबाईची कोठी, ही हमीदाबाईची कोठी आजच्या काळातली गोष्ट आहे, सध्याच्या काळातली. त्यामुळे या काळात हे असं होऊ शकतं, अशी म्हणजे संबंध मोहल्ल्याचं हे चित्रण त्यात, म्हणजे वेश्यांची मोहल्ला असतो ना गाणारणीचे, त्याच्यावरची ती गोष्ट आहे. त्यात ही अशी गोष्ट घडू शकते, अशी गोष्ट असल्याचं वास्तववादी चित्रण त्या नाटकामध्ये आहे. त्यामुळे मला कठीण आहे, मी कुठलं नाटक तुला सांगू. धनंजय माने की प्रोफेसर धोंड? तू कठीण काढलेस मात्र. आता काय प्रोफेसर धोंड नक्की, अगदी. त्याच्यामध्ये पंच होता. बरं, दिलीप कुमारकडनं कौतुक की अशोक कुमारकडनं झालेलं कौतुक? कारण दिलीप कुमारकडनं संशय कल्लोळच्या वेळेला झालं, बरोबर आहे. त्यानंतर अशी बनवण्याची गोल्डन ज्युबलीच्या वेळेला भेट झाली, आणि अशोक कुमार बरोबर ते शूटिंगच्या वेळेला झालं. अशोक कुमार दी ग्रेट, माझा आवडता नट पण तोच आहे. त्याच्यावरून तो अशोक सराफ आहे ना, अशोक कुमारवरून. ती काय नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी मला असं सांगितलं होतं, ते माणूस त्यांचा ना न्यूमरोलॉजीवर सॉलिड विश्वास होता त्यावेळेस. म्हणजे तर त्यांना एकदा मला ते सहज म्हणाले, त्यांनी जेव्हा माझ्यावर पिक्चर, मी आयुष्यात कुठल्याही हिंदी नटाबरोबर माझा फोटो नाही काढला. एकच ते आहेत अशोक कुमार की त्याच्यावर माझा फोटो आहे. कारण मी भयंकर मोठा फॅन होता त्याचा, आणि भयंकर अतिशय, आणि ते माझ्यावर त्यांचं जबरदस्त प्रेम. माझं त्यांनी एक नाटक बघितलं होतं, हे कुठलं रे, मास्तुरे. मास्तुरे काय त्याचं नाव, काय एक डाव भूताचा. तर त्या नाटकामध्ये त्यांना इतकं आवडलं की त्यांनी मला ऑडियन्समध्ये सगळ्यामध्ये मिठी मारली होती, अरे क्या आर्टिस्ट आहे यार, भूताच्या असं करून त्यांनी गेलं. मराठी नाटक, मराठी चित्रपट त्यांना तो इतका आवडला होता. तेव्हापासून मी ते माझे फॅन झाले. म्हणजे मी पहिल्यापासून होतो त्यांचं, ते माझे फॅन झाले. मला कायम कुठले असतं माझं पिक्चर, हे आम्ही जे शेवटचं त्यांनी मराठीचे पिक्चर केलं ना, ते त्या पिक्चरमध्ये मी आहे म्हणून त्यांनी केलं, म्हणजे बोल. हो. आणि त्याने मला सांगितलं की वो क्या है मालूम है, देख तू ना एंड तक तू काम करते रहेगा, क्योंकि मेरा नंबर 6 है मेरे जैसा, म्हणजे मेरा नंबर 6 है न्यूमरोलॉजी से अशोक कुमार, और तुम्हारा अशोक सराफ 3, 6 है. 6 तो तू मेरे जैसा करता रहेगा, असं मला त्याने त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे मी म्हणजे मला कोणीतरी विचारलं तर मी सांगतो की अशोक कुमार माझा आवडता नट आहे. याचं कारण काय, ज्या नटांनी आत्तापर्यंत कॅरेक्टर सादर केले आहेत ना, हे त्या कॅरेक्टरमध्ये ते वाटले. एक्झॅक्टली. समजा आपण विक्टर नंबर 203 मधला दादा मनी म्हटलं ते एकदम वेगळं आहे. तो राखी मधला भाऊ जो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. किस्मत मधले तर वेगळे, एकदमच वेगळे, सगळे महल मधले वेगळे कॅरेक्टर आहेत ते तिकडे. तेच कॅरेक्टर अशोक सराफांमध्ये आहे. तोच माझा प्रयत्न होता. म्हणून मला बाकी आता दिलीप साहेबांचं कुठलंही तू पिक्चर घे, दिलीप साहेबच वाटतात ते. राज कपूरचं घेतलं ते राज कपूरच वाटतं, देवानंदच वाटतो. ते नट वाटत नाहीत, त्यातले आहेत नट ते, पण कॅरेक्टर वाटत नाहीत. हमबाज की प्रोफेसर पॅरेलाल? हमबाज. अच्छा. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन. ज्याच्यात आपण वाढलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यामध्ये लोकांना कळायचं असायला काय होतं, आणि लोक गर्दी करायची यायला, कारण झेपायचं लोकांना त्यावेळेला ते नाही का, आर्थिक दृष्टीने झेपायचं ना सिंगल स्क्रीन. आता नाही झेपत त्यांना एवढं, तिकडे करून जाणार कोण, म्हणजे ह्याचा जो माणूस आहे मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्ये, कोण कसं जाणार का त्यातील 100च्या वरती नाही. त्यावेळेला ते काय
तिकीट म्हणजे काय असायची 8-9 रुपये 10 रुपयाची तिकीट असायची. आपण तर 65 पैसे. 65 पैसे मी 4 आण्यात बघितलेलं. 4 मग अच्छा, दामाद मध्ये एक हे होतं सारखं, मराठी आदमी एश मार खाता है, आणि तसंच कर्ण अर्जुन मध्ये ठाकूर तो गयो. यातलं दोघांपैकी जास्त काय जवळचं वाटतं? बघ आता कसं सांगतोय, मराठी माणूस तो येही मार खाता है. रजत रक्षित डायरेक्टर असेल दामाद पिक्चर, अमोल पालेकर हिरो होता. तर ते म्हणजे तो पुढे काय घडणार आहे याचं जवळजवळ सत्यच बोलून गेलेलं आहे. आणि त्याच्यात जे ते ठाकूर तो गयो हा टोटल समज म्हणजे इतका तो विलन आहे की ते ठाकूर तो गयो हे त्याच्यामुळे नुसतं एक रिदमच्या ह्याच्यामध्ये तो फेमस झालेला आहे. पण मराठी माणूस तो यही मार खात आहे हे त्रिकालाबाधित सत्य बोलून गेलाय तो त्यात. हे मात्र सत्य आहे. आणि त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला ना, मला आपल्याकडे ड्रीमलँडला सिल्वर जुबली झाली, त्या पहिलं पिक्चर माझं तिकीट लागलं ते लागलेलं अगदी. बरं, मी वाटतं एवढे रोल केले, 52-53 वर्षाची, म्हणजे फार्स केला, एकांकिका पण केली, मालिका केल्या, मराठी हिंदी चित्रपट केला, मराठी नाटक केलं, सिरियल केल्या, एक भोजपुरी पण पिक्चर केला, भोजपुरी सिनेमा पण केला. तरी राहिलंय काय? तरी राहिलंय असं वाटते, नाही वाटत? काय माहिती, मला भाषेचं हे वाटत नाहीये. कारण काय माहिती, भाषेमध्ये मी जनरली मी टाळलेलं आहे. कारण भाषेमध्ये ना तुमचा जर भाषेवर जर कमांड असेल ना तर तुम्ही काम करण्यात अर्थ आहे. मराठी मातृभाषेवर माझा कमांड आहे, हिंदी भाषा मला माहिती आहे म्हणून माझं कमांड आहे, म्हणून मी ह्याच्यात दोन्ही ह्याच्यात मी करू शकतो. पण मी बाकी कुठल्या ह्याच्यात केलेलं नाहीये ना, मी नाही करू शकत. मी कॅरेक्टरचं म्हणतोय. तेच ना, सावकार पण केला, प्रोफेसर पण केला. अच्छा, मला सिनेमाच्या दृष्टीने विचार नाही, कुठलंही माध्यम असो, कॅरेक्टरच्या असं काही कॅरेक्टर असं राहिले का की अरे मला अजून हे नाही मी केलं? असू शकतं. मी ते तुला म्हणतो ना, अजून असं नाही ना की जगातली सगळीच कॅरेक्टर मी केलेली आहेत. काय असतं, जेवढी माणसं तितक्या प्रकृती. एक्झॅक्टली. तुझ्यासारखा दुसरा माणूस नसेल. मी तू केलाय, पण तो नाही केलाय मी अजून. तो केलाय पण मी तो नाही केला. माणसं जशी असेल तेवढ्या प्रकृती आहेत या जगामध्ये, वेगवेगळे आहेत सगळे. मग मी हे केलं तर मी दुसरं कसं काय केलं, कुठे केलंय? म्हणून मी सगळं मी केलंय असं मी म्हणूच शकत नाही. मी म्हणतही नाही. तरी काय वाटतं, असं काय असं येते का डोळ्यासमोर कधी वेळ मिळाला की एकटं विचार करताना काय करायला पाहिजे? अशा कित्येक कॅरेक्टर्स राहून गेले असतील, कोणीतरी आणून दिले पाहिजेत, करा म्हणून सांगायला पाहिजे, असं होतं ना. पण ते तसं कोणी लिहून देत नाही कॅरेक्टर की ही कॅरेक्टर अशी करा, ही कॅरेक्टर ह्याच्यात करा. असं आता मी तुला सांगतो होतो, मी भोजपुरीमध्ये मी काम केलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं मी भोजपुरी अपने को नहीं आता है भाई, नहीं तो तुम मुझे, त्यांनी सांगितलं नाही वो देखेंगे हम ये करेंगे. मग त्यांनी तो माणूस होता, तो जो रायटर होता, तो वाक्य वाचायचा. ते वाक्यावर जो एक रिदम जो आहे वाक्याचा, काय असतं, कुठल्याही दृष्टीने तुम्हाला ती लँग्वेज यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, पण त्याचा लहजा आला पाहिजे. त्या लहजा तुमचा जर आला ना तर ते वाक्य वाटतं की तेच आहे म्हणून. एखादा शब्द असला की चालतो तो. तर त्याच्यामध्ये त्याचा मी जो लहजा पकडला भोजपुरी याचा, आणि तो भोजपुरीचा लहजा पकडला आणि ती भूमिका इतकी मस्त होऊन गेली, हिट झालं पिक्चर. ते माई का बिटुआ नावाचं पिक्चर होतं. अच्छा. आणि मजेची गोष्ट म्हणजे मला त्याचं बेस्ट कॉमेडियन म्हणून अवॉर्ड पण मिळाला. सगळी मजा येते. आता ह्याच्यामधलं कर्ण अर्जुन मध्ये, आता कर्ण अर्जुन मध्ये जी आता मला नाही माहित, माझं भाषाच नाही ती, पण मी त्याचा तो हे पकडला, तो रिदम आणि तो बोल हिट झाली ते. आता ठाकूर तो गयो हे वाक्य, पण तो ठाकूर तो गयो साधं नाही वाक्य. ते त्यांच्या ह्याच्यात ते ठाकूर म्हणून तेव्हा ठाकूर असं म्हणणार, आणि गयो नाही म्हणा गियो. पण हे इम्प्रोव्हायझेशन जे आहे, ठाकूर तो गियो. मग तसं धूमधडाकामध्ये जो खोकला आहे तो प्रत्येक पायरीवर वेगळा खोकला आहे, ते इम्प्रोव्हायझेशन. ते काय झालं, चुकून सुचलेली गोष्ट आहे ती, म्हणजे सुचलेली गोष्ट आणि ती इम्प्लिमेंट केली असेल. काय झालं त्यावेळेला पहिला सीन माझा असता की मी तो बाप बनून येतो,
हा. तर बाप म्हणून तो माझ्या हातात पाईप आहे. पाईप आहे. आता पाईप मध्ये जो तंबाखू असतो हा हा हार्ड असतो सिगरेटच्या पेक्षा. एक्झॅक्टली. हा आणि मी सिगरेट त्यावेळेस ओढत होतो, पण मी एवढा हार्ड तंबाखू मला माहित नाही रे. आणि त्यावेळेस पण मला माहित नव्हतं. तर माझं पहिलं वाक्य होतं, तो शरद तळवकर उभे असतात झाडाला पाणी घालत, तर मी त्यांना म्हणतो, काय माळी बुवा, असं मी म्हणतो. माळी बुवा, धनाजीराव वाकडे इथेच राहतात काय, असं वाक्य होतं. हा. तर मी हे गेलं, काय माळी बुवा असं म्हणून मला लागला ठसका. का तो घशात बसला रे तंबाखू. काय माळी बुवा, कट कट कट. आणि काय मला माहित, मला एकदम कसं होतं, अरे आपण जर ह्याचाच जर मॅनेजर बनवलं तर काय होईल. एक्झॅक्टली. म्हणजे अचानक मला सुचलं, ठरवलं नव्हतं काही नाही, लिहिलेलं पण नाहीये, काही नाहीये. ती कॅरेक्टर तशीही नाहीये. किंवा आधीची जी ज्यांनी केली होती अशोक किशोर कुमारने, त्यातही तसं नाही, कुठेही नव्हतं. पण ते त्यावेळेला अचानकपणे त्याचं सुचलेलं. आता कुठून सुचली ते काय मला माहित नाही. पण त्याच्यानंतर मग ते प्रत्येक वाक्य मग खोकल्यामध्येच बोलायला सुरुवात केली. मग पॅकेज अगोदर बघितला की नंतर बघितला? पॅकेज आधी बघितलं होतं मी. बघितलं होतं, पण त्याचं ह्याचं काहीच नाही, काही संबंध नाही. अरे त्याच्यात तुला सांगतो, म्हणजे माझी कॅरेक्टर जास्त हिट झाली बोल. हो, हिंदीमध्ये मेमूची झाली आहे. मेमूची झाली आहे, हिंदीमध्ये मेमूची झाली आहे. कारण तो ते स्टोरी सांगतो वगैरे ते सीन कुठला कुठे गेलेले आहे, कुठल्या कुठे ते ना. तर ते मी जे आता हे केलं ना, मग मला असं झालं, मग त्याला म्हटलं, काय माळी बुवा, असं सुरू केलं. मग प्रत्येक वाक्य खोकल्यामध्ये कन्वे करायला सुरुवात केली. आणि तो एक काय जबरदस्त व्हिडिओ झाला आपण. पण तुमचा दिग्दर्शकांचा ग्राफ बघितला आपण मराठीतल्या 4 पिढीच्या. पण दुसरी गोष्ट तुला सांगतो, आता ते जे हे आहे ना, स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग हा ट्रिकी आहे. तो स्टोरी टेलिंग ते एवढंही नाही. बरं, तो समोर जो बसलेला होता तो ओमप्रकाश होता. हो हो. तो ओमप्रकाश म्हणजे रिॲक्शन देण्यात मास्टर. हो, एक्सप्रेशन सीन खाऊन. आमच्याकडे शरद तळवकर, ते तर त्याच्यापेक्षा मास्टर. त्यामुळे काय होतं, त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण जे स्टोरी टेलिंग मध्ये ते निरनिराळे जे आवाज होते ना, ते आवाज जास्ती महत्वाचे होते. मेहमूदने काढलेले. नुसती जर ती स्टोरी सांगली तर त्या स्टोरीला काय अर्थ नाहीये. सीन पडला असता, काय पडला असता सीन तो. पण जेव्हा प्रश्न आला, जेव्हा याचा डबिंगचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा ते हे ह्याला काही, तो काही नकलाकार नव्हे ना. त्याला काही ते डबिंग करतं. म्हटलं, डोंट रिडी, तू एक काम कर, तू फक्त वाक्य बोल. ते सगळे आवाज आहेत ते मी काढतो. आणि जे सगळे आवाज आहेत ना ते मी काढलेले आहेत. म्हणजे अगदी वायपर, गाडी येते, करेक्ट, गाडी आल्यानंतर त्याचा वायपर, हे सगळे आवाज मी काढलेले. माझा आवाज आहे, माझा आवाज. बेनिफिट मिळाला सिनेमाला. दरवाजा उघडतो, हे सगळे आवाज मी काढलेले. सगळे मी सिनेमाचा बेनिफिट बघितला. मला काही नाही, मला काय त्याचं काही नको. कोणाला माहित नाही. हो, कोणालाच माहिती. वर्षामध्ये कुठे मी सांगितलंच नाही कोणाला कधी. त्यामुळे ह्या निमित्ताने, आजच्या या निमित्ताने मला कोणी विचारलं नाही. बाई कोणी मग विचारलं, आपण कशाला बोलायचं आणि मुद्दाम कशाला मी सांगेन मी काढलं. आता सांगतो मी. चांगलं काय हरकत आहे. पिक्चर ऑल टाइम हिट आहे. मग लोक पुन्हा पुन्हा बघतायत. पण मी दिग्दर्शकाचा ग्राफ, आता मी जे म्हणालो की अगदी सगळ्या टाईपच्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. हे राजदत्तांपासून सतीश रणदिवे, म्हणजे सुषमा शिरोमणीपासून स्मिता तळवळकर पर्यंत सगळी होते. पण डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासोबत काम करण्याचा योगच नाही आला. तो काय झालं खरं म्हणजे, तसा योग नाही आला कधी झाला. एका माझ्या जोगी त्यांना कॅरेक्टर मिळाली नसेल कुठली, हा एक असू शकतो. त्याच्यानंतर एकदा आला होता योग, पण ह्याच्या वेळेला आपलं विदूषक एक होता विदूषक. तर मी एक याला विदूषकला मला त्यांनी विचारलं होतं. पण काही दिवसांनी असं झालं की त्यांनी ते रखडलं बरंच की PL लिहित होते, PL देशपांडे लिहित होते. त्यावेळेला ते बऱ्याच रखडलं. त्यांचं म्हणाले आपलं झालं आहे तयार. म्हटलं ठीक आहे. तर मग काय करायचं.
तर तू त्यातला तो ह्याचा म्हणजे दिलीप प्रभाकरने जो रोल केला ना मंत्र्याचा तो करायचा. नाही माझी ही मेळ होती. मला वाटतं तू जेव्हा मला एक होता विदूषक करायचा आहे आपल्याला असं जेव्हा म्हणतोस तेव्हा माझा असं समज होतं की मी विदूषक आहे म्हणून. एक्झॅक्टली. जे कलाकाराचं एक दुःख म्हणजे त्याला कोणी सिरियसली घेत नाही ते त्याच्यामध्ये आलं. हां मी म्हटलं तू मला वाटलं तू मला विदूषक या दृष्टीने विचारतोयस. सेकंडरी भूमिका मी नाही करणार म्हटलं. विदूषक केला तर मी विदूषकच करणार तर नाही करणार. मग मी नाही केला तो. पण त्याने आधी मला विचारलं होतं. पण राज्य चित्रपट महोत्सवामध्ये अभिनयाचा पुरस्कार आपल्या माणूससाठी अशोक सराफना मिळाला त्याच वर्षी. आहे की नाही? 93ची गोष्ट आहे. रंगभवनला कार्यक्रम झाला. करेक्ट 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 आहे ना. आपली बाउंसवरची भूमिका काय होती झाली बापाची म्हणजे संजय सुरकरने केली. फार छान फार छान होते. मस्त होते. त्याला मिळालं बेस्ट कडे कॅरेक्टर होती ती. कॅरेक्टर होतं. पण आता ते हे आता एक होता विदूषक म्हणजे ते वेगळ्या भाषेत की विनोदी कलाकाराला लोक गांभीर्यानेच घेत नाही, कुठेच घेत नाहीत. नाही चित्रपटसृष्टीत घेतात ना नाट्यसृष्टीत नाही तशा अर्थाने ना मीडियात घेतात नाही प्रेक्षकात. याचं एक दुःख आहे. पण माझ्या मते अजून एक आहे तो पण एक प्रश्न जोडे. पण माझ्या मते अशोक सराफ हा विनोदी अभिनेता नाहीच आहे. तेच तर कारण आहे त्याचं. मी स्वतः मी कॉमेडियन नाहीच आहे. मी कॉमेडी हा माझ्या अभिनयाचा एक भाग आहे. बरोबर ना. मग ॲब्सोल्युटली मी कॉमेडी माझा भाग आहे. मी कॉमेडी करतो. मी विलन करतो. माझ्यामध्ये विलन जास्त चांगला केला. मी सिरियस करतो. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. मी कॉमेडियन नाही आहे. आता माझी कॉमेडी जास्ती सक्सेसफुल झाली ही गोष्ट वेगळी. पण मी कॉमेडियन नाही आहे. त्यामुळे काय होतं मी लोकांमध्ये वावरताना लोकांमध्ये आपल्या काही याच्यामध्ये एका बंद खोलीत ठीक असतं तेव्हा मी कॉमेडी नसतो वागत. मी नाहीच ना. मी सिरियस आहे माणूस तसा. पण लोक सिरियसली घेत नाही कॉमेडियनला म्हणून मी लोकांच्या याच्यामध्ये वागत नाही जास्त. आता मी करतो माझ्या मला कॉमेडी लोकांना कळतं की हा कॉमेडी हॅ करू देतात. पण माझं एकंदर हे बघितल्यानंतर गप्प बसतात. मी ते हॅ असं काही करत नाही लोकांमध्ये गेल्यानंतर. खोड असते जी. पण कधी कधी असंही होतं की शूटिंग चालू आहे, बाहेरगावी शूटिंग आहे, बघे जमलेत, फॅन जमलेत आणि कोणीतरी आचरासारखी कॉमेंट्स करतो, अशोक सर जरा हसून दाखवा म्हणा. ते होतं. मग ते त्यांच्या दृष्टीने झालं. पण ते हसून दाखवणं म्हटल्यावर मी हसून नाही दाखवत. राग आला पाहिजे. हो राग आला पाहिजे. पण मी रागही नाही दाखवत. मी न्यूट्रल राहतो. त्यामुळे काय असतं त्यांच्यामुळे सांगितल्यामुळे मी लगेच केलं असतं तर मी गेलो हातातून. मग मला निरनिराळ्या फरमाईश आल्या असत्या. म्हणजे आपल्यालाच हे सांभाळायला पाहिजे. अच्छा. म्हणजे अशोक सराफचं जे वैशिष्ट्य आहे स्वतःवरचा ताबा असलाच पाहिजे. माझा असं कुठल्याही कॅरेक्टरचा असतं कुठल्याही आर्टिस्टला असलाच पाहिजे. तो आर्टिस्ट आहे ना तर लोकप्रियतेमध्ये वाहत गेला की गेलं कामातून. तो लोक मग टेकन फॉर ग्रँटेड करतात. ते होऊ दिलं नाही. हे 52-53 वर्षाचं हे आहे खरं अगदी. बरं हिंदीमध्ये म्हणजे मला आठवते आपल्या एकदा गप्पा झालेल्या तेव्हा तुम्ही असं म्हटलेलं अरे काय रे ते हिंदीमध्ये मिलते रहो नुसतं आपला ते मॅनेजर आपल्याला कुठेतरी घेऊन फिरतो ते दुःख. अरे बापरे. ते म्हणजे दुःख म्हणजे मिलते रहो हेच मला कळेल झालं. मिलते रहो त्याने तुम्हाला हाकलून द्यायची सरळ ही असते की जा आता बाबा असं हे असतं सरळ. मी एकदाच फक्त एका डायरेक्टरकडे गेलो होतो कारण का आता तो एक पोरगा एक कोणतरी तो मला बोलला तर मी माझी ओळखीचे येते आपण म्हणून मी त्याच्यावर गेलो. त्याच्यात मी नाही गेलो परत कधी. कारण हे मिलते रहो हे झूट आहे. त्यांच्या डोक्यात फिक्स तसं ते कोणाला घ्यायचं आहे. बरं तुम्ही कोण मोठे हे नाहीत चार्ल्स लॉटन नाही की तुम्हाला जी आईला याला घेतलंच पाहिजे असं काही नाही. ह्याच्याशिवाय आपलं पिक्चर चालणार नाही हिंदीमध्ये. असं नाही आहे. त्यामुळे ते उगाच असतं सगळं. मिलते राव झूट गोष्ट ही. त्यांना घ्यायचं आहे केव्हाच माहिती असतं किंवा त्यांना घ्यायचं नसतं. पण तिकडचा तो सिस्टीमचा भाग आहे ना. म्हणजे सिस्टीम आहे. तो आता काय असतं तुम्ही काहीतरी प्रूव्ह केल्याशिवाय तुम्ही त्या सिस्टीममध्ये येऊ शकत नाही ना. पण लोक त्याच्याकडे अशाही पद्धतीने बघतात अरे अशोक सर आपलं मार्केटिंग नाही जमलं. नाही याला जर मार्केटिंग म्हणत असतील तर सॉरी आपल्याला हे असलं मार्केटिंग नको. तुम्ही मला द्यायचं तुमच्या रोल ह्याच्यावर द्या अभिनयाच्या. एकाही माणसाकडे मी रोल कधी मागायला गेलो आतापर्यंत. हे खरं आहे.
जे ह्याचा जो हिंदीमध्ये जो ह्याचा 50 पिक्चर माझे हिंदी झालेत. हो, दामाद पासून आपण जर अगदी पुढे आलो दामाद तर, पासून. एकही रोल मी जाऊन मागितलं, कारण मी मागितलं की मी मायनस झालोय मला माहिती आहे. काय यार असं होणार ते. तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या, हा असं आहे ना. कुठल्याही निर्णय असं तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या. मी जर म्हटलं द्या तर थांब तयार की भैया क्या बैठे चलो इधर बैठ, असलं होणार ना. शक्यच नाही. काहीतरी स्वतःला आत्म हे असलंच पाहिजे ना, स्वाभिमान असायलाच पाहिजे. परत तुमचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे म्हणजे रंगभूमीवरचं विशेषतः की रंगभूमीवरचा कलाकार हिंदी सिनेमाला ना हवा असतो. कारण त्याचं हे चांगलं असतं, शब्दोच्चार चांगले असतात, लगेच तयार होतं वगैरे, बरोबर आहे ना. आणि काही दुसरी गोष्ट म्हणजे मराठी कलाकाराला त्यांना हवा असतो, ह्याच्या कारण तो जास्ती त्रास देत नाही. अच्छा, की पैसे जास्त मागत नाही. पैसे मागत नाही, वेळेपूर्वी येतो, पटपण तयार होतो, गपचूप बसतो, चहा दिला नाश्ता दिला की गप राहतो, बोलवलं की येतो, आहे ते न चुकता करतो, रिटेक नसतं. कारण नाटक असल्यामुळे पाठ करायची सवय आहे, त्यामुळे एका झटक्यात शॉर्ट होतो, परवडतो ना त्यांना तो. पण ठरलेलं मानधन तरी मिळतं का, की कमी मानधनात करतो? मला मुळात सांग, ठरलं म्हणजे काय? काहीतरी ठरलेलं असेल ना. पण अरे कसं कधी ठरतं काय ते मराठीत नाही, हिंदीमध्ये जे मराठी कलाकार काम, अरे तो हिंदीमध्ये का होता, काही मोठे रोल ज्यांनी हिंदीमध्येच जास्ती रोल काम केलं त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण आम्ही जेव्हा जातो, आम्ही काय असतं हिंदीच्या ह्याच्यामध्ये आम्ही बसत नाहीत. हिंदीचं हे आमच्याकडे नाहीये. आपल्या मराठीमध्ये चेहऱ्याला महत्व नाहीये. काम कसं करता बोला, चांगलं काम करता, कामालाच महत्व दिलं ना चेहऱ्यापेक्षा. मग त्यामुळे काय काम आहे माझं म्हणून मला यायला देतील ना. मग काय, मग काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे ना. पण हिंदीमध्ये मात्र मार्केटिंग चालतं, तुम्हाला भेटलं पाहिजे, लोकांना पब्लिसिटी करायला पाहिजे, PR नेमायला पाहिजे. हे वाढलेलं आहे आता, तो वाढलेला आहे कूळ. पण त्यामुळे काय होतं, शेवटी तुम्ही PR करून नाही चालत रे. हे करतात. तुझं असं वाटतं का ज्याला असं जरी करणं असतं तसं प्रत्येक जण प्रत्येक पिक्चरमध्ये दिसला असता? तसं नाही होत ना. नाही, माझाही विश्वास आहे. सिस्टीम बद्दल म्हणतोय. सिस्टीम असू दे, ते करतात, त्यांना मनाचं समाधान करतात ते. चलो कुच नाही रे, काय तसं काय नसतं. ते गळ्यात पडायचं, काय तर अरे लोकांना आवडलं तर तुम्हाला रिपीट करतील ना, नाही कशाला करतील? असे काय कमी हिरो होऊन गेलेत काय? असे कमी आर्टिस्ट दिसलेत नाही ना, असं कमी झालंय का? अरे बापरे. मग लोकांना आवडलं तर ते घेणार ना. मग ते तुम्ही किती जाऊन त्यांच्या डोक्यावर मारलं की मै आया, काय नाही, उपाय नाही त्याचा काही. तेव्हा हे मार्केटिंग ही जीवड गोष्ट आहे. आताच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांना आठवण करून देण्यासाठी मार्केटिंग ठीक आहे की आमचं पिक्चर येते, पण ते कुठल्याही थिएटरला जाऊन किंवा कुठल्याही गावात जाऊन येणार असं सांगता येत नाही. लोकांना जज करूच नका तुम्ही. करेक्ट आहे. लोकांना काय आवडेल, लोकांना काय नको, काय पाहिजे तुम्ही बोलूच शकत नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला काय तुम्हाला द्यायचं आणि त्यांना आवडेल असं ते, पण तुम्ही ती गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे दुसरं मार्केटिंग म्हणजे काय माहिती आहे ना, आपण जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला म्हणजे एक चाहता अशोक सरावांच्या मागे लागला, मला सेक्रेटरी ठेवा ना, मला सेक्रेटरी ठेवा ना. मी शेवटी सांगितलं की माझ्या सेक्रेटरीची गरज नाही, मी माझं काम करू शकतो. पण आज असं आहे, आज आपला एखादा स्टार जो येतो चित्रपट म्हणजे मराठीमध्ये, तो पहिल्या दिवशी गाडीतून येतो, त्याच्याकडे गाडी असते. आपल्याकडे कित्येक कलाकार 15-20 वर्ष काम केल्यानंतर त्यांची गाडी आली, काय असेल ते, त्याच्याकडे गाडी असते, हेअर ड्रेसर असते, मेकअपमन असतो, बॉय असतो, सेक्रेटरी असतो, मीडिया मॅनेजमेंट असतो, सेटवर फोटो काढायला सुद्धा असतो. यांनी करिअर घडतं. नंतर ते कुठे दिसतात तेच मी म्हणतो. मग काय करिअर घडतं. पण हे बघून कसं वाटतं, हे आता तुम्ही पिक्चर कमी केले. हे करायला पाहिजे की त्यांना असा पटवून द्यायचा, आपल्या लोकांना पटवून द्यायचा त्याचा प्रयत्न असतो की मी केवढा बिझी आहे आणि मला केवढा मान आहे आणि माझं काय मान की माज मान मान पण मी त्याला माज म्हणून पण बोलतो कधी कधी. माज ही हिडन गोष्ट आहे, मागे लपलेली त्याच्या. पण मान मला की केवढा मिळतो. आणि माझं हिंदीत बाबा 2-4 गाडी, मराठी नाही रे किंमत त्याला काही. आम्ही एसटीने जाणारी माणसं होतो. हो, एसटीने म्हणजे आपण एशियाने गेलोय पुण्याला. मग
मी एका एस टीने चाललो होतो एका पिक्चरच्या शूटिंगसाठी. हे निघाली, एस टी निघाली. चला म्हटलं जरा आता कोल्हापूरला जायचं ना बघून. साताऱ्यापासून 20 किलोमीटरवर गाडी बंद पडली एस टी. हां, आता काय करायचं? नाही ना, काय झालं, पोचायला तर पाहिजे झालं. काय नाही, मी एक रिक्षा पकडली. रिक्षा पकडून मी साताऱ्यात आलो. साताऱ्यात मी नंतर एस टी स्टँडवर गेलो आणि दुसरी एस टी पकडून मी कोल्हापूरला गेलो. कोण करेल? नाही. पण तो दिवस आठवतो, पांडुरंग पोरगी फसलीसाठी प्रीमियरला येत होता आणि 22 रुपये खर्च करू की नको टॅक्सीची, अशी कुठेतरी होतीच त्यावेळेला. हो ना. म्हणजे काय, पैसेच असायचे ना कुठे. मी फिल्ममध्ये नव्हतो, मला दुसरं पिक्चर होते. हां, तर दुसरं पिक्चर मग पैसे मिळण्याची शक्यताच कमी ना. पगार 235 रुपये स्टेट बँकेमध्ये. स्टेट बँकेमध्ये त्यावेळेला. तर काय काय माझं काय करायचं आता याच्यात? पण ते ह्याच्यामध्ये आमचे प्रोड्युसर चांगलं तर म्हणून तो आम्हाला द्यायचा आहे घे टॅक्सीने जा. 22 रुपयाची टॅक्सी असा काळ होता. म्हणजे बॉम्बे पुणा 22 रुपयात जायचं होते मुंबई पुणा. ते 22 रुपये सुद्धा खर्च करू की नको असं 4 वेळा विचार करावा लागायचा. 22 म्हणजे काय झाले त्यावेळेला? आजच्या पण साधारण मला वाटतं 2,000 तर झाले आजचे. तसंच दिसलं. आता त्याचा काय रेट आहे बघा आता. तो काय माहित नाही मला. त्यावेळेला 22 रुपये हा रेट होता पर माणशी. 22 रुपये ते सुद्धा द्यायला. पण निर्माते आपल्याकडे, मराठी निर्मात्यांनी बरेच पैसे बुडवले. त्याच्या काय आठवणी? हमखास बुडवायचे चौथा हप्ता. तर तू आठवणी म्हणतोस? मग दुःख मस्त म्हण ना. दुःख त्याला कोणी काय पैसे बुडवले त्याच्या आठवणी? म्हणजे वाईट आठवणी. मी विसरायचा प्रयत्न करतो, तुम्हाला आठवणी म्हणतो? बुडूनच त्या बरेच जणांनी पैसे. त्याला काय देणं म्हणजे काय, मुळात ठरवतानाच कमी ठरवायचं. हां, नाही आमचं ते आहे ना, मग असं आहे ना, इकडे हे रडायचं पहिल्यांदा. चल बघा काय असतं. मी माझा फोकस फक्त मी ठरवलं की मला काम करायचं आहे. एक्झॅक्टली आपलं वैशिष्ट्य ते. मला ते नको, बाकी काय नाही. ठीक आहे, चला पैसे काय आज नाही उद्या मिळतील, कुठं नाही मिळतील. मला काम मिळतंय ना, चांगलं रोल चांगला आहे ना, ठीक आहे. हा माझा नेहमी हे असायचा. आणि मग त्यात काय करता येईल ते करायचं मी. पण ते पैसे द्यायचेच नाहीत. नंतर मग जरा हे शेवटची ही संपली, डबिंग बिगिंग झालं की मग ते काय झालं माहिती आहे, नवीन प्रिंट काढायचं त्याच्यासाठी पैसे नाही. तो मग नाही ते तुम्हाला जो चेक द्यायचा होता ना, तो नाही देता येणं देऊन अजून हायला. बरं चल मग नको देऊ, चल रिलीज कर पहिलं. चल हे अशाच केले सगळे पैसे. म्हणजे कमवलेल्या पैशापेक्षा बुडालेल्या पैशाचा हिशोब जास्त असणार. नॅचरली, निश्चित. म्हणजे पैशाची जर आपण तेव्हाचा अर्थ काय असतं तुमच्या एकंदर ह्याच्यावर असतं. आता मी सांगतो, पैसे सिनेमा काम करणं म्हणजे आर्ट आणि पैसे, त्यात पैसे ही गोष्ट मी नेहमीच सबऑर्डिनेट मानतो. दुय्यम गोष्ट आहे. पैसे महत्वाचं नाही, तुमचं काम महत्वाचं करा. तुमचं काय आहे ते बोलतं काय आहे ते. कामाचं मूल्य महत्वाचं आहे, ह्याचं नाही. पैसे तुम्हाला किती मिळतात हे महत्वाचं आहे. पैसे आज आहेत उद्या जातील, पण कामावर तुम्ही एक चांगलं काम करता तेव्हा तुमचं आणखी 1 वर्ष जातं. आत्मिक समाधान आणि प्रेक्षकांना दिलेला आनंद, प्रेक्षकामध्ये असलेली तुमची हे वाढते, चांगलं काम केलं तर. पद शब्द वापरू आपण, बरोबर. पण दुसरं काय माहिती आहे ना, की तुमचं असं म्हणणं होतं की सिनेमात काम करणं तसं डिफिकल्ट असतं, कारण ते सारखे ते शूटिंग, म्हणजे कधी कधी असं होतं की शेड्यूलनुसार शूटिंग, मग ती परत ती भूमिका पकडायची. नाटकाच्या बाबतीत असं आहे की एकदा त्या म्हणजे नाटकामध्ये पण प्रत्येक प्रयोगाबरोबर त्या भूमिकेचं अंतरंग वाढत जातं. करेक्ट. ह्याबद्दल काय आता म्हणणं आहे? बरोबर आहे. काय असं माहिती, नाटक आहे ना, मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की नाटक तुम्ही श्रेष्ठ म्हणता की तुम्हाला सिनेमा करतात? नाही, मी अभिनयाची पद्धतीबद्दल मग तेच म्हणतोय, नाटक श्रेष्ठ म्हणतात त्या बाबतीत की सिनेमा मानतात. असं काय निश्चित ठरवता येत नाही, कारण दोन्ही आपापल्यापर्यंत फार श्रेष्ठ आहेत. आता स्टेजवर तुम्ही असता तेव्हा तुम्हाला पूर्ण नाटक तुम्हाला पाठ करावं लागतं, पूर्ण नाटक, आणि त्याची बेरिंग ठेवावं होतं. फर्स्ट ह्याच्यापासून सेकंड ह्याच्यापर्यंत तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला बेरिंग तुमचं कॅरेक्टरचं ठेवायला पाहिजे, आणि ते कन्सिस्टन्सी त्यातली टिकली पाहिजे. हे महत्वाचं आहे. सिनेमामध्ये तसं नाही आहे. सिनेमामध्ये अरे चुकलं, कट परत की मग अजून 1 मिनिटाचं सीन परत कट परत चुकलं. मग तुम्हाला चान्सेस आहेत तिकडे इकडे नाही. नाटकात तसं नाही, तर सुरू झालं की शेवटपर्यंत तुम्हाला गेलंच पाहिजे. चुकलात तर तुम्ही हा नाटक हे करत फायदा. पण तसं पाहिलं तर सिनेमाचाही फायदा आहे.
नाटकात तुम्हाला सर तुम्ही सगळं तुम्ही रिहर्सल करू शकता, तुम्हाला पाठांतर होतं, इकडे पाठांतर नसतं. बरं आज तुम्ही 5 नंबरचा सीन करता ते बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही करता 25 नंबरचा सीन. त्या 5 नंबरच्या सीनमध्ये तुमची जी तुम्ही ठेवलेली ॲटिट्यूड जी आहे एखाद्या कॅरेक्टरची ती तुम्हाला 25च्या पर्यंत ठेवायला पाहिजे. 25 मध्ये पण तीच दिसली पाहिजे ना. मग 5 नंबरला काय होते 25ला विचार करायला पाहिजे की नाही. एक्झॅक्टली. मग कठीण काय ते आहे ना कठीण. दोन्ही आपापल्यापर्यंत कठीणच आहेत. पण प्रत्येक प्रयोगाबरोबर ती भूमिका करून ती सोपी होत जाते की अवघड होत जाते. हे पहिल्या प्रयोगातली भूमिका, मग 25व्या प्रयोगाची भूमिका, तीच भूमिका 50. नाही काय तर सतत रिहर्सल केल्यामुळे त्यात एक थोडं ईज येतो त्याच्यात. म्हणजे मोनोटोनस होण्याची भीती नंतर ऑडियन्स वेगळा असतो ना. आपण जे करतो ऑडियन्स वेगळा असतो. आम्ही जरी तेच करत असलो तरी ऑडियन्स वेगळा असतो. त्यांना ते नवीन आहे नाही का. त्यामुळे आपल्याला जुनं हे जरी वाटलं तरी आपल्याला करायलाच पाहिजे. पण त्याच ते सुद्धा ते लोकांना कसं नवीन वाटेल, कसं आवडेल ह्याचा मला कायम ठेवावा लागतो लोकांना. तो फ्रेशनेस आणावा लागतो. बरं, अलीकडे 2 पिक्चर जीवन संध्या आणि प्रवास दोन्ही बघितले मी. तर ह्या टोकाला आल्यावर काय वाटते? तो त्याच टोकाला चालण्याचा प्रयत्न चाललाय मला. कारण काय माहिती आहे, मी केलं कॉमेडी इतकी झाली तर 250 पिक्चर झाले मराठी जवळ. आता कॉमेडी कोण लिहिणार आणि कोण देणार मोठा प्रश्न तो का. कोण लिहितच नाही आता कॅरेक्टर. वसंत सबनीस सारखे लोक गेले आणि ते सगळे वांदे झाले सगळे. अशोक पाटोळे सारखा माणूस गेला सगळे वागले. तर त्यामुळे आता कोण लिहिला ना हा मोठा प्रश्न पडलाय ते. बरं ते काय होतं, या वयातली कॉमेडी कोण लिहिणार. यंग एज मधली कॉमेडी लिहिणं सोपं आहे रे. पण ह्या म्हणजे आता जेव्हा ओल्डर एज मध्ये जेव्हा भूमिका करायची, शौकीन सारखा सिनेमा आला पाहिजे. असं ती कहाणी त्यांच्यासाठी लिहिलेली तो पिक्चर बरोबर. हल्ली काय होतं, आम्ही आता रोल करणार म्हणजे काय, कोणाचा तरी मामा, कोणाचा तरी बाप, हिरोचा बाप नाही तर हिरोईनचा बाप. पण विनोदाला वय नाही ना. पण विनोदाला वय नाही, पण तुम्ही काय करता हे द्यायला तर वय आहे. नाही, लेखकांनी असं विचार करायला पाहिजे की विनोदाला वय नाही, पण ते कॅरेक्टर विनोदी असू शकतं. हो, पण कॅरेक्टर विनोदी असू शकतं, त्या स्टाईलचा विनोद असणार. हे काय जी आहे असं तर मी नाही करू शकणार. म्हाताऱ्याचा बाप झाल्यानंतर नाही. मग त्याला लिमिटेशन आलं की नाही. ते कोणी करायचं, ते कोण लिहिणार, ते लिहिणारच कोण नाहीये. तेच म्हणतो मी तुला. त्यामुळे काय ती कॅरेक्टर्स बनत नाही आहेत. त्यामुळे मराठी हे करण्यात काही अर्थ नाही. बरं, आता खूप सारी कॉमेडी आता केली ना, करा तुम्ही आता लोक, आता तुम्ही करा. आता मी दुसरा जो पार्ट आहे त्याचा सेंटिमेंटल किंवा सेंटिमेंटल तशा भूमिका एक मला जास्ती होते. आता प्रवास मधली माझी सेंटिमेंटल किंवा ह्याच्यातली काय जीवन संध्या एकदम ऑल टुगेदर कॉमेडीचं काही गंधही नाही कुठे. हे करायला तुम्ही सिद्ध करायला झालं पाहिजे ना. काय ऍक्टिंग म्हणजे कॉमेडीच पुरतं मर्यादित असते असं नाही. व्हिलन काही करू शकतो मी. व्हिलन आता काय एक व्हिलन किंवा तुझं म्हटलंच म्हणा ह्याचा दगातला काळा व्हिलन जो आहे ना, तुम्ही आयुष्यात कधी केला नव्हता. आता बरेच संसारमधला विलन आहे ना, हा वेगळाच आहे. बायकांवर वाईट नजर असणारा माणूस आहे. खतरूड आहे तो. खतरूड. आणि तो म्हातारा आहे थोडासा. हा थोडा यंग होता. दगाचा यंग होता. त्यामुळे काय झालं, त्याचं वयाचं पण हे लक्षात ठेवावं लागतं ना सगळं. नाही, पण असा आजही आता काय सिनेमा बदललाय असं आपण म्हणतो. आजही अशोक सराफांसाठी एक असा विलन लिहिला गेला पाहिजे, नाही वाटत? असं लिहायला पाहिजे असं वाटतं. पण लिहिणार कोण? बरं काय होतंय, एवढं काहीतरी अशोक सराफांसाठी विलन असं जबरदस्त लोकांचे काय हाल करायचे असं वाटतं. बायका म्हणणार, अरे आतापर्यंत म्हणत आले पाहिजे अयो चप्पल काढून मारावे ग याला असं म्हणत आले ग्रामीण. आता म्हणतो काढून मारतीलच सरळ. आता नको, काय लिहिता ते लिहू द्या, पण लिहा ते काहीतरी चांगलं बस. बरं, एक शेवटचा प्रश्न तर सांगतो खरंच. बरं नाही, माझे काय प्रश्न थांबणार नाही. अशोक सराफांपासून काय शिकले, काय शिकतायत तटस्थपणे जर बघायला गेलं तर? काय माहिती, अशोक सराफ काय शिकले तसं म्हणायला गेलं तर अशोक सराफांकडनं अशोक सराफांकडे सिन्सिअरिटी. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, जे करताय ते सिन्सिअरली करा, हे शिकले. काय माणूस कधीतरी असा अडकतो तर त्याला अडकता न देऊ तसं त्याला हे करा मोकळं, म्हणजे त्याच्याबद्दल ॲडजस्ट करा त्याच्यावर. हे अशोक सराफकडून शिकलो मी.
आणि लोकांनी काय शिकावं? लोकांनी काय शिकावं? लोकांनी हे कधी शिकू नये. की आपण लोकांना शिकूच नाही. आपण शिकवतो आपण कुठे शिकवतो? नाही, आपण शिकवतच नाही. आपण आपलं काम करत राहतो. बरं, लोकांनी पाहिजे ते शिकायचं घ्या, नाही तर नका घेऊ. आता मी जर चोर असेल एखाद्या कॉमेडी रोल, चोर म्हणून लोकांनी चोर का व्हायचं असतं? नाही ना. पण तेच म्हणतो, काय शिकायचं ते तुम्ही शिका. ठीक आहे. आज आपण बऱ्याच दिवसांनी अशा आपली हे झाली, फायरिंग झाली. बऱ्याच वर्षांनी असं मी बऱ्याच वर्षांनी म्हणतो की आता आपण पूर्वी बऱ्याच मुलाखती केल्या. कोल्हापूरमध्ये जयप्रभा आणि शालिनीमध्ये दोन्ही ठिकाणी आपण भेटायचो. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, हे तर आहेच. चिखलवाडीच्या घरात, आंबोलीच्या घरात, ते तर चालूच आहे. तर आमचा दीर्घ परिचय, परंतु औपचारिक गप्पामध्येच आमच्या बऱ्याचशा भेटी होत राहिल्या. पण बोलतो एक अशी टाईट मुलाखत असायला पाहिजे, बरोबर ना, की जी थोडंसं फ्लॅशबॅक, थोडंसं जरा चिमटे काढणं, थोडंसं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.